नमस्कार मित्रांनो, छायाज व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आता गणपती येत आहेत आणि आज आम्ही चाललो आहोत गणपतीची बुकिंग करायला। तर चला जाऊया। लावण्या येऊन राहिली आहे। कुठे चालले आहेत आपण? गणपती बुक करायला। आता आम्ही इथे दादरला आलो आहे गणपती बाप्पांचं बुकिंग करायला। दादरचं मार्केट फुलांच्या तोरणांनी, डेकोरेशनच्या साहित्यांनी सगळीकडे एकदम सजलेलं होतं। खूप इथे छान छान डेकोरेशन करण्याचे साहित्य ठेवलेले होते। आम्ही तिथे पोचल्यावरती खूप सुंदर सुंदर गणपती बाप्पांच्या मूर्ती होत्या। एकदम लहान गणपतीपासून तर मोठे गणपती पण होते। हे सर्व गणपती शाडूच्या मातीचे गणपती आहेत। खूपच सुंदर मूर्त्या होत्या। आमचा गणपती बुक करून झाला आहे। आता इथे गणपती बाप्पांव्यतिरिक्त दुसऱ्या मूर्त्या देखील खूप छान होत्या। स्वामी विवेकानंद, शिवाजी महाराज, त्यानंतर त्यांच्याकडे महालक्ष्मींचे मुखवटे सुद्धा होते। आता आमचं गणपतीचं बुकिंग झालंय। आता जाऊया। तोरणं, फुलांचे हार, देवाला गळ्यात घालायच्या माळा आणि शोभेसाठी लावायला कर्टन्स, पडदे खूप सुंदर होतं। मार्केटमध्ये एकदम छान रंजना आलेली होती। दागिने सुद्धा खूप छान होते विकायला वगैरे तिथे। मला देखील मग तिथे कानातले आवडले होते तर मग मी ते घेतले।
इथे देवांचे हार खूपच सुंदर होते आणि लाइटिंग तर इतक्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या खूपच सुंदर होत्या. असं वाटत होतं कोणती घ्यावी आणि कोणती नको. लावण्याला पण लाइटिंग खूप आवडत होत्या आणि तिला खूप मज्जा येत होती तिथे. फुलांच्या लाइटिंग्स तिला खूप आवडल्या. गणपती बाप्पांचं मखर सजवायला इथे खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फुलं होते, खूप सुंदर होती. नंतर पानांच्या जाळ्या वगैरे. तर तुम्ही गणपती बाप्पांचं छान मखर त्याच्याने सजवू शकतात आपल्या हाताने. खूप आणि मग आम्ही घरी जायला निघालो. साप घुसलाय का? कोण आहे? हे कोण आहे? कोण आहे रे बाबा? बापरे. अरे कसा मस्त. आता आम्ही आलोय घरी गणपती बुक करून. हे बघा, हे असे कानातले घेतले मी, मोत्याचे. छान आहेत असे ट्रेडिशनल वेअर वरती घालायला. त्यानंतर हा एक जोड घेतलाय. हे पण असे झुमके आहेत जे आपण साडीवरती घालू शकतो. त्यानंतर हे बघा, हे असं खालती झुमका आहे आणि अशा 3 लेयर्स मध्ये, आणि इथे वरती असं हुक आहे अटकवायला. खूपच सुंदर आहे हे पेअर. खूपच सुंदर आहे हा कानातला. तुम्ही हे एकच घातलं की पूर्ण कानात मग दुसरं घालायची गरज नाहीये. हे बघा, हा सुंदरसा असा नेकलेस. खालतून त्याला मोती आहेत आणि चंद्रकोर सारखं त्याची डिझाईन आहे. आता सण येतील तर म्हणून मी त्या पद्धतीनेच घेतलेले आहेत की ट्रेडिशनल साड्या किंवा आपण असं काही नऊवारी घालणार तर त्याच्यावरती छान दिसतं असं घातलं तर. त्यानंतर हे बघा, हे असं मंगळसूत्र आहे
छान आहे, जरा वेगळं डिझाईन दिसलं म्हणून घेतलं. लक्ष्मीच्या पुतळ्या आहेत त्याच्यावरती, जवळून दाखवते. खूप सुंदर आहे, खूपच सुंदर आहे नेकलेस. फेरी लाईट घेतलं. हे सगळ्या वस्तू आणल्या मी तुम्हाला दाखवते. खूपच सुंदर आहे ते सगळं. आता आजचा व्लॉग मी इथेच संपवते. पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.